हां, आयुष्यामध्ये काही मिळो की नाही मिळो, पैसा मिळो की नाही मिळो, ठीक आहे. घर रेंट नसलं तरी चालते. थोडं चांगलं घरामध्ये राहा. कारण की जेव्हा आपण रेंटवर राहतो तर आपल्यामध्ये ती नाही का एक दुगदुगी राहते की आपल्याला पैसे अर्निंग करायचे, आपला रेंट द्यायचे. त्याच्यामुळे ते नाही का एक पुशबॅक राहतो आपल्याकडे की आपल्याला काय ते आपलं स्वतःचं घर आहे. ठीक आहे, येईल तर येईल पैसा, नाही येईल तर नाही येईल. आपलं घर आहे, चटणी भाकर खाऊन राहू, ते पुश नाही होतं आपल्याला. ठीक आहे. इट इज ओके that I'm not talking about on this topic. I'm on to talk on this topic that is निवांत मनाचा कसं आहे ना, शांती पाहिजे. मेडिटेशन इज डेफिनेटली द एव्हरीथिंग इज इनसाइड यू, नॉट आउटसाइड. यू वॉन्ट टू, तुम्हाला शांती पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे, दॅट इज इनसाइड. तुम्ही गाडी घेता कोणाच्या मनशांतीसाठी, ठीक आहे. लोकांना दाखवासाठी घेता, पण लोकांना दाखवल्यावर ते जे काय पाहिजे तर जे मनशांती पाहिजे, सुकून ज्याला म्हणतात ते आतून, ते मनाला लागतं आहे. तुम्ही घर घेता लोकांना दाखवासाठी घेता, ठीक आहे. मी खरं खरं सांगतो तुम्हाला, आपण जे घर बनवतो ना ते स्वतःसाठी कधीच नाही बनवत, ते लोकांना दाखवासाठी असतं. ठीक आहे. एक स्लॅबची रूम बांधली, पुट्टी केली, वॉटरप्रूफिंग केलं वरून, ठीक आहे. त्यात मस्त एक किचन आहे, संडास बाथरूम आहे, एक हे बेडरूम आहे आणि एक हॉल आहे, खतम काम. खूप जास्त काही नाही, फर्निचरिंग खूप नाही, टाईल्स नाही आहे, खूप जास्त काही नाही, तरी आपण त्या घरात राहू शकतो. बरोबर. हे सर्व दाखवते. मग शेवटी काय, मन शांतीच आहे ना. मग मनशांतीसाठी आपण काय करायला पाहिजे? मेडिटेशन्स, प्राणायाम, योगा, बस खतम का.